नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हा व्लॉग हा मोठा व्लॉग आणि रायडिंग वगैरे नसून हा माझ्या घरी 1.5 दिवसाचा गणपती आहे त्याबद्दलचा व्लॉग आहे. आता दिवसभर मला काही रेकॉर्ड करता आलं नाही, त्यामुळे ही सकाळची पूजा मी केल्यानंतर माझ्याकडे डायरेक्ट फुटेजेस रात्रीच्या जागरणाचे आहेत. ते भजनी मंडळ रोह्यातलंच आहे, माझी आत्याचंच आहे, ते आलेलं. आमचं सगळ्यात म्हणजे सर्वांचं सगळ्यात फेवरेट असं अभंग आहे झगा. इतकं सगळे एन्जॉय करतात आहे की सगळं झालं तुमचं करून की एक शेवटचं अभंग घ्या झगा, आणि काय धमाल करतात तेव्हा सगळे. तर आता त्यानंतर हा नेक्स्ट डे समृद्धीनी म्हणजे माझ्या बहिणीने पूर्ण ते उत्तर पूजा वगैरे करायला घेतली. आता इथून विसर्जनाची तयारी चालू झाली आहे. आज आमचं 1.5 दिवसाचं गणपती विसर्जन होतं. आरती चालू आहे तिकडे आणि मी नेमकं लेट झालो, चेहरा धुवत बसलेलो. दाखवतो. अजून एक म्हणजे ती विठ्ठलाची जी आरती सुरू होते, येई ये विठ्ठले, ती म्हणायची एक पद्धत आहे की जर त्या पद्धतीत नाही म्हणलं तर त्या आरतीची मजा आहे. ह्या आरतीनंतर एक निरोप आरती झाली आणि त्यानंतर मग गणपतीच्या विसर्जनाची खरी सुरुवात इथून झाली. आता मगाशी आपली निरोप आरती झाली आणि आता निरोप आरती नंतर आता कार काढतोय. आता सगळी गल्लीत या जवळ 3-4 जण आम्ही सोबत जातो विसर्जनासाठी. तर मग आता कार काढून सगळं पार्क वगैरे करतोय. मग सगळे एक एक निघतील त्याप्रमाणे मग शूट करतो. केलाच तिला व्हिडिओ का ए आई मोरया मंगल मूर्ती मोरया. मस्त परफेक्ट. गणपती बाप्पा हो आता ठेवेल ना खाली. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. कोणाला काढतो आता येतोय. येतोय लगेच येतोय. जरा जास्त आणा ते. तर हा समोरून जो येतोय तो माझ्या आत्याच्या घरचा गणपती आहे. मग आम्ही आत्याचा गणपती, समोर शेखर काकाचा गणपती आणि आपला, असे आम्ही सगळे मिळून विसर्जनासाठी इथून चाललो.
येऊन बसते ना ओके कॅमेरा पण बसलाय खाली तुम्हाला माहिती नाही त्याच्यानंतर मी सवय नसल्यामुळे ब्लॉग एंड करायचं पण विसरलो. तर मग हा आता काही गणपतीतलेच आमचे फोटोज हे शेवटी ॲड करून ह्या ब्लॉग इथे संपवतो. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा आपण परत कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये भेटू. बाय.